सुनील बेंडवाल हा या विजयराज शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज सुनील बेंडवाल एक संडास साफ करणारा संजय गायकवाडच्या घरातला एक मुखबीर झालेला, पक्का मुखबीर, की सकाळी जर तुम्ही कोणाच्या सोबत उभे दिसले घरात दारात चौकात नगरपालिकेत एका मिनिटात तो फोन करतो, भाऊ तो असं बोलून आला, भाऊ तो तुम्हाला शिव्या देऊन आला, म्हणजे चड्ड्या धुण्याचं काम तो सुनील बेंडवाल. आणि हा आमदार म्हणतो की मुन्ना बेंडवालच्या मुलाचं जितकं रेकॉर्ड खराब करता येईल तितकं रेकॉर्ड तयार करा, खराब करा. पण फिटनेसचं सर्टिफिकेट दिल्यानंतर पुरावा दिला, पुरावा की माझा मुलगा त्याच्या पायात आजार होतं आणि हे फिटनेस सर्टिफिकेट हे सिव्हिल सर्जनचं. आणि अजून सुद्धा फिटनेसचं सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर संजय गायकवाडने सांगितलं की त्याला अजून मी कामावर घेऊ नका. बुलढाण्यात काय वातावरण खराब करून राहिला, किती किती अत्याचार करून राहिला होतं. माझी झुणका भाकर पाडली, जाणून बुजून झुणका भाकर पाडली, काही संबंध नव्हतं. झुणका भाकर पाडली, नवीन दुकानी बनवायचे, माझ्या घरासमोर खूप मोठा खड्डा करून घेतला, आमच्या देवाचे ओटे तोडले यानं जाणून बुजून फक्त मुन्ना बेंडवाल टार्गेट. अत्यंत घाणेरडे स्वरूपाचे आरोप केले. त्यांनी ते सिद्ध करावं. मी आरोग्य निरीक्षक म्हणून शहरातला एक कर्मचारी या नात्याने नगर परिषदमध्ये काम करत आहोत. माझ्या हाताखाली 120 कर्मचारी आहेत आणि मी एक कर्मचारी म्हणून मी वैयक्तिक जीवनात सर्व शहरातली जनतेची ज्याप्रमाणे माझी कामं करता येईल त्याप्रमाणे मी कामे करण्याचा प्रांजळ प्रयत्न करीत असतो. मुन्नाजीच्या या माझ्या खाजगी जीवनात डोकावण्यामुळे आणि आमदार साहेबांच्या धर्मवीर आमदार साहेबांच्या घरी संडास धुतो, त्यांच्या चड्ड्या साफ करतो. मुन्नाजीने हे कुठं पाहिलं? धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांच्या पत्नी आमच्या ताईसाहेब या नगराध्यक्ष असल्यामुळे मीच काय सर्वच लोक भाऊच्या कार्यालयावर जात असतात, विविध कामे ते सांगतात आणि आम्ही ते ऐकून करण्याचा प्रांजळ प्रयत्न करत असतो. मीच नाही सर्वच लोक जात असल्यामुळे मी वेगळं काही काम करत नाही आणि माझ्यावर जे मुन्नाजीने आरोप केले त्याचे खंडन करण्याकरता मी आज या पत्रकार परिषदेला मी उपस्थित आहे. सर्वात अगोदर त्यांनी माझ्याकडे सांगितले की त्यांचा मुलगा जो आहे हा याच्या प्रकरणात धर्मवीर संजीव भाऊने खूप काळ्या केल्या असं ते बोलले. काही पत्रकार मंडळींनी या बाबतीत मला विचारणा केली. मी मुंबईला असताना आतिश आणि त्यांचे काही 2-3 लोक हे धर्मवीर संजीव भाऊकडे आले. त्यांना विनंती केली की भाऊ हे आमचे पदोन्नतीचे प्रकरण आहे आणि पदोन्नतीच्या प्रकरणात तुम्ही लक्ष घालून आम्हाला पदोन्नती मिळवून द्या. धर्मवीर संजीव भाऊने क्षणाचाही विलंब न लावता बाकीच्या लोकांचं काम बाजूला सारलं आणि मुन्नाजीच्या मुलाला घेऊन तात्काळ त्यांनी संचालक ऑफिस गाठलं. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे, माझ्या समोर हे सगळं घडलं. आणि ज्या वेळेस संजीव भाऊ संचालकांशी चर्चा करत होते त्यावेळेस एक प्रकरण समोर आलं की मुन्नाजीच्या मुलाने संजीव ओवाळ नावाचे आमचे तत्कालीन CEO होते, त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांच्या त्या मारहाणीमुळे त्यांचे ते प्रकरण न्यायालयात दाखल झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संचालक साहेबांनी सांगितलं की याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे आणि याला पदोन्नती देता येणार नाही, म्हणून ते प्रकरण बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि तसं त्या संबंधितांना कळविण्यात आलेलं आहे. धर्मवीर संजीव भाऊंनी याबद्दल तात्काळ सहानुभूतीपूर्वक हा विचार या अर्जाचा करावा आतिशच्या, हे असं माझ्या समक्ष बोलले. आज रोजी मी पाहिलं की ते धर्मवीर संजीव भाऊंवरच आरोप करून राहिले आणि मी साक्षीदार आहे या गोष्टीचा की धर्मवीर संजीव भाऊंनी किती त्यांना त्या प्रकरणात मदत केली. आता मला सांगा, त्यांचं ते प्रकरण न्यायपृष्ठ असताना त्याला पदोन्नती कशी भेटता येते, कशी देता येते, हे शक्य नाही आहे. त्यावेळेस मी हे बोललो नाही, परंतु माझ्यावर ज्यावेळेस त्यांनी गंभीर टीका टिप्पणी केली खाजगी जीवनात, त्यामुळे मी आज हे बोलू इच्छित आहे. आता परत मुन्नाजीचं म्हणणं आलं की आमच्या घरासमोर खड्डे खोदून ठेवलेले आहे. मुन्नाजींना त्यांचे डोक्यानुसार जर त्यांनी पाहिलं आणि विचार केला
तर घर बांधताना किंवा एखादी कोणती इमारत बांधताना आपल्याला खड्डे करावेच लागतात. खड्डे केल्याशिवाय आपण प्लिंथ बांधू शकत नाही. मग खड्डे केले याचा काय अर्थ लावताय तुम्ही? अहो, धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी मोठी नगर परिषदेची इमारत बांधण्याचा त्यांचा जो मानस आहे तो त्यांनी केला आणि ते पूर्ण होईलही. आज 50-60 वर्षात नगर परिषद बांधल्या गेली नाही. धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी मानस केला आणि तात्काळ ते कामाला सुरुवातही झाली. लोखंडी पडला, सिमेंट येऊन पडला आणि लवकरच ते काम सुरू होईल. आपण हे सर्व पत्रकार महोदय पाहू शकता. मग भाऊचा काय रोल आहे याच्यात? भाऊवर आरोप करताय. चांगलं काम करणाऱ्याला व्यक्तीला तुम्ही नाव ठेवताय. तुम्ही काय करताय? स्वतः आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं. जी वास्तू नगर परिषद ती बांधत आहे आज रोजी, तिथं ते देवाधर्माचे आमचे ते जुने ओटे येत होते. आता इमारत बांधताना ते ओट्यामुळे ती इमारत काही बांधता येत नव्हती. म्हणून आमदार साहेबांनी सामाजिक सलोखा राखल्या जावा, कोणत्याही धर्माचा आणि जातीचा याच्यामध्ये काही प्रताडणा होऊ नये म्हणून आमच्या समाजाची मीटिंग घेतली. आमच्या समाजाचे नगरसेवक आणि सन्माननीय पंचमंडळ जे आहेत ते पंचमंडळ बोलवा सुनील आणि चांगली बापा याच्यातून मार्ग काढा. आपल्याला इमारती होईल आणि देवाधर्माचं आपल्याला ओटही तोडता येणार नाही, किंवा ओट तोडलं तर त्याची वास्तू चांगल्या पद्धतीत कशी बांधता येईल हे तुम्ही तुमच्या समाजाला व्यवस्थित सांगा आणि त्यांचं काय मत आहे हे मला सांगा. ते बांधकाम जवळपास 1 महिना प्रलंबित होतं. 1 महिन्यात ही मीटिंग आम्ही समाजाची लावली. समाजाचे सगळे प्रतिनिधी आम्ही त्यावेळेस मुन्नाजीलाही बोलवलं. मग मुन्नाजी त्यावेळेस का नाही आले? जर तुम्हाला समाजाचा एवढा पुळका आहे, सगळ्या गोष्टीचा तुम्ही हे ठेवता, समाजाचे प्रतिनिधी आणि सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्ही वावरता, मग तुम्ही मीटिंगला का नाही आले? तुम्ही तुमचं मत मांडायचं असतं. तुम्ही तुमचं मत मांडा ना. ते आले नाही. सगळे प्रतिष्ठित मंडळी ही जमा झाली आणि सखोल विचार केला की ठीक आहे, आमचे 2 ओटे आहे समाजाचे आणि एका ओट्यामुळे खरंच ते कोपऱ्यावर असल्यामुळं ती वास्तू काही बांधता येत नव्हती आणि श्याम खाटू जे आहेत आमचे त्याचा ओट्याला धक्का लावता येत नाही असं आम्ही भाऊला सांगितलंय. परंतु जे आमचे भैरव होते, भैरव बाबा म्हणून, ते सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून त्यांची रीतसर आम्ही पूजा अर्चना करून ते आम्ही भाऊ आम्ही उठवून बाजूला तिथं त्यांचं परत पुनर्बांधणी आम्ही करू शकतो. भाऊ, आम्हाला या बाबतीला तुम्ही सहमती प्रदान करा आणि जे काही आपल्या याच्यातून करता येईल देवा धर्मासाठी ते करा. धर्मवीर आमदार भाऊंनी हे सगळ्यांचा विचार ऐकला आणि ठीक आहे. आमचे शिवाभाऊ या मीटिंगला होते, दोन्ही नगरसेवक होते आणि पंचमंडळी होते. तुम्ही विचारा शिवाभाऊला. आम्ही लगेच पूजा अर्चना केली आणि भैरव बाबाचा ओटा हा खाटू श्याम बाबाच्या बाजूला त्याचा आपण जीर्णोद्धार केला. भाऊनी तिथं सगळ्यांसमक्ष घोषणा केली की तुमच्या समाजाचे जे देव आहेत त्या देवांच्या सौंदर्यीकरणासाठी जे तुम्हाला मदत लागेल मी करेल. मग मला सांगा, याच्यात आमच्या समाजाचा कुठं अपमान झाला? उठले तुम्ही की भाऊवर नाव ठेवता, बोट ठेवता. समाजाचा आहे म्हणून मी हे बोलत आहे. माझ्या समाजाचा विषय असल्यामुळे मला हे नाईलाज बोलणं भाग पडतंय. आज देवा धर्माचे ओटे वाचवले भाऊनी. भाऊचं खरंच धन्यवाद मनापासून. परत आता समाजामध्ये भंगी समाज आहे. 3 समाज काम करतायत आमच्याकडे. भंगी समाज आहे, मुसलमान समाज आहे आणि बौद्ध समाज आहे. या 3 समाजाचे सफाई कामगार तिथं काम करतात. सुनील सोनी संचालक असताना एक आदेश पारित झाला होता. त्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद होतं की 1993 पूर्वी जे लोक सफाई कामगार या पदावर लागल्या गेले त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून कायम करण्यात येते. त्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू नाही, अनुज्ञेय नाही, शासन निर्णय आहे या बघून घ्या. त्या शासनाच्या धोरणाप्रमाणे
नगर परिषदमध्ये नवीन भरती होत नव्हती. समाजाची बरेचशी मंडळी, बौद्ध समाजाचे, भंगी समाजाचे आणि मुसलमान समाजाचे, आमचे सगळे तिन्हीच्या तिन्ही सफाई कामगार हे भाऊंना भेटले. धर्मवीर साहेबांनी आम्हाला काय केलं, या रे बाबा तुम्ही मुंबईला, तुमचा काय प्रश्न आहे रोजगाराचा तो आपण मिटवू. साक्षीदार देतोय तुम्हाला मी. जाकीर शेखलाल, शिवाभाऊ बेंडवाल आणि बरेचसे समाजाचे, इतर समाजाचे लोक यांच्या समक्ष सोबत भाऊंना भेटले. भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीत बसवलं आणि लगेच संचालक ऑफिसला घेऊन गेले त्यांच्या गाडीत. ते त्या दिवशी जेवले सुद्धा नाही. मी साक्षीदार आहे आणि आमचे समाजाचे बरेच लोक या बाबतीत साक्षीदार आहे. भाऊ सकाळपासून मंत्रालयात होते, परंतु जसं आमचं शिष्टमंडळ गेलं तसं भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता, जेवण न करता ते संचालक ऑफिसला गेले. तिथं काकड सर होते. काकडे सरांना भेटून त्यांनी सांगितलं, सर एकच मिनिट, काकड सरांना सांगून तात्काळ आमच्या जो रोजगाराचा प्रश्न होता 1993 पूर्वीचा, आज भाऊच्या माध्यमाने तीनही समाजाचे सफाई कामगार आज परत नोकरीला लावण्याची कार्यवाही भाऊच्या आशीर्वादाने सुरू झालेली आहे. ही गोष्ट मुन्नाजीला कळत नाही का? त्यांच्या समाजातले लागले नाही का? त्यांच्या परिवारातले लागले नाही का? ही गोष्ट तुम्ही बोलत नाही. उलट तुम्ही उठले सुटले समाजाचे, तुमच्यामुळं इतरांना काय त्रास होतो ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या तुमच्या एका स्टेटमेंटमुळे, आणि चुकीचं स्टेटमेंट देताय. तर माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत मुन्नाजीनं, त्याचं मी खंडन करतो. आणि खंडन केल्यानंतर मी माझ्या नुकसान भरपाई होणार आहे, माझी जी नुकसान, जी बदनामी झालेली आहे, त्या बदनामी पोटी मी लवकरच न्यायालयात मानहानीचा दावा सुद्धा करणार आहेत. माझ्यावर केलेले आरोप हे मुन्नाजीने सिद्ध करावं.